ही सगळी पदं जी आहेत ना, ही सगळी जनतेने दिलेली पदं आहेत. आज जनतेने त्यांना निवडून दिलं होतं आणि ते निवडून देत असताना त्यांचं काम जे आहे ते पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं होतं, शिवसैनिकांनी केलं होतं, म्हणून ते जिंकून आले होते. सो आज सगळे कार्यकर्ते ती आम्ही जी मेहनत त्यावेळेला त्यांच्यासाठी केली होती ती आज पुन्हा एकदा आम्ही आमच्या पक्षासाठी करणार आहोत. त्यांच्याकडे यंत्रणा जरी असेल तरी आज लोकांमधलं जे मत आहे ते उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्याचाच आम्हाला पूर्णपणे फायदा होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि त्याभोवतीचं फिरणारं राजकारण या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा हा कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून नेमकं कोणतं नाव जे आहे ते उमेदवारीसाठी जाहीर होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. अखेर काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये वैशाली दरेकर यांचं जे नाव आहे ते जाहीर झालेलं आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर ह्या ज्या उमेदवार आहेत त्या आपली निवडणूक या ठिकाणी लढवणार आहेत आणि आता माझ्यासोबत वैशाली ताई आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया. सर्वात आधी अभिनंदन आपलं. कल्याण लोकसभा, पहिली प्रतिक्रिया काय होती तुमची? काय वाटलं तुम्हाला जेव्हा तुम्हाला फोन आला उद्धव ठाकरेंचा की तुम्हाला कल्याण लोकसभेमधून तुमचं नाव जाहीर करतोय? धन्यवाद. साहेबांचा फोन आल्यानंतर साहजिकच आहे, खूप आनंद झाला अतिशय. आणि साहेबांनी सांगितलं की 15-20 मिनटामध्ये मी पत्रकार परिषदेमध्ये तुमचं नाव जाहीर करतो आहे आणि तुम्हाला मी उमेदवारी देतो आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन सोनेरी क्षण असूच शकत नाही जो मी तो अनुभवतो आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळे आलात त्यामुळे अजूनही मी स्थिरावले नाही आहे, स्थिरावते आता थोड्या वेळात. म्हणजे तुम्हाला कुठली कल्पना नव्हती की आज तुमचं जे नाव आहे ते जाहीर होणार आहे? म्हणजे प्रेस कॉन्फरन्सच्या किती वेळ आधी फोन आला आणि नेमकं ते काय बोलले तुमच्याशी? प्रेस कॉन्फरन्सच्या 20 मिनटं अगोदर साहेबांकडनं फोन आला आणि फोन आल्यानंतर जेव्हा मला सांगितलं त्यांच्या PNनी की साहेब बोलणार आहेत म्हणून, तेव्हाच असं मला अतिशय आनंद झाला की ज्यांना आम्ही एवढं मानतो, ज्यांचा खंबीरपणा आम्ही बघितला आहे ते स्वतः आपल्याशी बोलणार, तो आनंद एक वेगळाच होता. आणि साहेबांनी फोन करून सांगितलं की मी असं जाहीर करतो आहे तुमची उमेदवारी, तुमचं काय म्हणणं आहे असं त्यांनी मला विचारलं. मी म्हणलं नाही साहेब, तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा, अजून आम्हाला काय हवं आहे? ते म्हणले मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, काही टेन्शन घेऊ नका. म्हणलं ठीक आहे साहेब, मी तयार आहे लढायला. मी त्यांना हो सांगितलं. नक्कीच महायुतीकडून अधिकृत उमेदवार अजून जाहीर झालेला नाही आहे. मात्र श्रीकांत शिंदे यांचा कुठेतरी जो प्रचार आहे त्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. एकीकडे तुम्ही आहात एक सामान्य कार्यकर्ता आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांचे जे पुत्र आहेत ते स्वतः या ठिकाणी तिसऱ्यांदा उभे राहत आहे, सत्ता त्यांच्याकडे आहे, सर्व काही आहे. तर तुम्ही ही जी लढत असेल तुमचा अजेंडा नेमका काय असणार आहे, कशा प्रकारे? नाही, कसं आहे, सत्ता असू दे किंवा ते आज इथे विद्यमान खासदार म्हणत होते, ही सगळी पदं जी आहेत ना, ही सगळी जनतेने दिलेली पदं आहेत. आज जनतेने त्यांना निवडून दिलं होतं आणि ते निवडून देत असताना त्यांचं काम जे आहे ते पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं होतं, शिवसैनिकांनी केलं होतं, म्हणून ते जिंकून आले होते. सो आज सगळे कार्यकर्ते ती आम्ही जी मेहनत त्यावेळेला त्यांच्यासाठी केली होती ती आज पुन्हा एकदा आम्ही आमच्या पक्षासाठी करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यांच्याकडे यंत्रणा जरी असेल तरी आज लोकांमधलं जे मत आहे ते उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्याचाच आम्हाला पूर्णपणे फायदा होणार आहे. उद्धव ठाकरे यांचा जेव्हा कल्याण लोकसभेमध्ये दौरा होता त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं की कल्याण आम्ही काबीज करणार आणि जे अंबरनाथचं शिवमंदिर आहे त्या परिसरामध्ये त्या विजयाची सभा घेणार. तर हे जे त्यांनी जे विधान केलेलं आहे तर ते तुम्ही खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करणार आहात आणि काय नेमकं वाटतं, कशी ही लढत होणार आहे एकंदरीतच? नाही, लढत तर चांगलीच होईल, कारण समोर कोणी अजून बघा ते विद्यमान खासदार असूनसुद्धा त्यांच्या नावाचं अजून इथे डिक्लेरेशन झालेलं नाही आहे. अजूनही त्यांनी फक्त सांगितलं आहे की ते लढतील म्हणून. कुठे ते अजून त्यांनाही माहीत नसेल बहुतेक. तर जे काही असेल ते आता समोर कोणीही असेल, कोणीही असू दे समोर, त्याची आम्हाला फिकीर नाही. आम्हाला फक्त एकच लक्ष दिसतं आहे अर्जुनाप्रमाणे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा खासदार म्हणून दिल्लीच्या संसदेमध्ये दाखल व्हायचं. नक्कीच आपण बघितलं तर मागच्या जो 2 निवडणुका होत्या आपण स्वतःसुद्धा त्याचा एक भाग होतात आणि लाखाच्या वरतीची मतं आहे ती तुम्ही कल्याण लोकसभेमधून काढली होती. म्हणजे 2009ला तुम्ही मनसेच्या वतीने कल्याण लोकसभा निवडणूक लढवली होती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं मिळवणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता जर आपण बघितलं तर राजकीय समीकरणं जी आहे ती सगळी बदललेली आहे. शिवसेनेमध्ये 2 गट झालेले आहे आणि आता तर थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत होणार आहे. मतदारांना तुम्ही काय सांगाल?
मतदार सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे सुज्ञ मतदारांना की कोणाला आपल्याला मतदान करायचं ते. आता मध्यंतरीच्या काळामध्ये जी काही गद्दारी झाली, जी फूट पडली आहे, ती कोणी केली, कशासाठी केली, हे मला वाटतं की तुमच्यासारख्या सोशल मीडियामधनं लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थित विश्लेषण करून पोहोचलेलं आहे. त्यामुळे त्यांना मतदारांना सुज्ञ करायची गरज नाही आहे. ते सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे कोणाला निवडून द्यायचं आहे, त्याप्रमाणे मतदान होणार आहे. आणि ह्यावेळेला 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशालच पेटणार. नक्की सर, आपण बघितलं आपल्यासोबत वैशाली दरेकर होत्या. त्यांनी सांगितलेलं आहे की कल्याण लोकसभेमध्ये यंदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशालच पेटणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये कल्याण लोकसभेची निवडणूक अजून रंगतदार होणार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्ही पाहत राहा लोकमत.